हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने टेंडरचा पाऊस पाडला। माझं कुटुंब माझी जबाबदारी, टेंडर सोयऱ्यांच्या घरी, जनतेने फिरावं दारोदारी, मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी। चाहिए खर्चा निकालो मोर्चा ही प्रवृत्ती। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल, तर मातोश्री 1 ते मातोश्री 2 पर्यंतचा प्रवास अभिमानास्पद, शिंदेंचा टोला। कोरोनातील ठाकरेंच्या चांगल्या कामाचं भाजपला पोटशूळ होता, म्हणूनच भाजपनं शिंदेंच्या तोंडून भाषण करून घेतलं। मुख्यमंत्र्यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंचा पलटवार। मुंबईतून हिऱ्याचा एकही उद्योग बाहेर गेला नाही। देशातला सर्वात आधुनिक ज्वेलरी पार्क मुंबईत उभारणार, जीएसटीतही सवलत देणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती। आम्हाला आरक्षण दिलं नाही तर निवडणुका होणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार। 24 तारखेच्या अल्टिमेटम नंतर जरांगेंकडे अधिकचा वेळ मागणार, सरकारकडून आरक्षणासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती देणार। जरांगेंनी श्रद्धा सबुरी ठेवावी, 1 मार्च नंतर आचारसंहिता लागणार, मराठा आरक्षण अडकवणार नाही, शिंदेंचं आवाहन, तर गुरुवारी सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटून अधिकचा वेळ मागणार, सूत्रांची माहिती। मी कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, आमच्यापेक्षा गरीब मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणं गरजेचं, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। सलीम कुत्तासोबतच्या बडगुजर यांच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओतील फार्म हाऊस बडगुजर यांच्या नातेवाईकांचंच, सुधाकर बडगुजर यांच्या चौकशीतून माहिती समोर। सहकारी संघामार्फत खरेदी केलेल्या गाईच्या दुधासाठी 5 रुपये अनुदान देणार, 1 जानेवारी ते 29 फेब्रुवारीपर्यंत डीपीडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार, राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा। राज्यभरात आज भाजपचं आंदोलन, राहुल गांधींनी उपराष्ट्रपतींचा अवमान केल्याच्या निषेधात तीव्र आंदोलन करणार असल्याची बावनकुळेंची माहिती। केंद्र सरकार पुढील आठवड्यामध्ये कांदा निर्यात बंदीवर निर्णय घेण्याच्या तयारीत, काही अटी शर्तींवर निर्यात बंदी उठवण्याची शक्यता। सिंधुदुर्गात सापडला कोरोनाच्या नव्या JN1 व्हेरियंटचा रुग्ण, राज्य सरकारकडून सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याचं आवाहन, डिसेंबरपासून अमेरिका, चीन, सिंगापूरमध्ये आढळले रुग्ण। समुद्रात सुटलेल्या वाऱ्यांमुळे रत्नागिरी किनारपट्टी भागातील मासेमारीला ब्रेक, अनेक नौका किनाऱ्यावरच, मासेमारी व्यवसाय अडचणीत आल्यानं दरात वाढ। ताबा मिळाल्यावर SRA मधील घर आता 10 ऐवजी 5 वर्षांनंतर विकता येणार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची मोठी घोषणा। वर्ल्ड कपमध्ये धारदार बॉलिंग करणाऱ्या मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार जाहीर, बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।